भारतात एसयूव्ही म्हटलं की टाटा सुमो आठवतं. अनेकांना वाटतं की सुमो हे नाव जपानी कुस्तीपटूंवरून ठेवलेलं असावं. पण खरी गोष्ट खूप भावनिक आणि प्रेरणादायक आहे. ही गाडी एका महान भारतीय अभियंत्याच्या कार्याला दिलेला सलाम आहे. सुमंत मुळगावकर. सुमंत मुळगावकर हे टाटा मोटर्सचे म्हणजेच आधीचे टेल्को माजी व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी टाटा मोटर्सला केवळ एक वाहननिर्मिती कंपनी न ठेवता ती भारतीय गरजेनुसार चालणारी लोकाभिमुख कंपनी बनवली. सुमंतजींचं नेतृत्व विजनेरी होतं, पण त्यांची खरी खासियत होती जमिनीवरचा अनुभव. ते दररोज ऑफिसमधून बाहेर पडून रस्त्यावरील ढाब्यावर ट्रक ड्रायव्हर आणि गाडीचालकांसोबत जेवायला बसायचे. तिथेच त्यांना कळायचं गाड्यांमध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय सुधारणा हवी. त्यांनी ट्रक ड्रायव्हर्सकडून थेट फीडबॅक घेतले आणि त्यावर तातडीनं ॲक्शन घेतलं. अशा प्रकारे भारतीय वाहनांचा खरा वापरकर्ता कोण आहे, हे ओळखून त्यांनी त्या गाड्या त्यांच्यासाठी योग्य केल्या. त्यांच्या या जमिनीवरच्या व्यवस्थापन शैलीला आणि त्यांच्या योगदानाला सलाम म्हणून रतन टाटांनी 1994 मध्ये लॉन्च केलेल्या गाडीला नाव दिलं टाटा सुमो. सु म्हणजे सुमंत आणि मो म्हणजे मुळगावकर. सुमंत मुळगावकर यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान मिळाला. पण टाटा सुमो हे नाव त्यांचं खरं यश आहे, जे रोज रस्त्यावरून धावत असतं आणि त्यांच्या मूल्यांची आठवण करून देतं. ही फक्त एक गाडी नाही, ही श्रद्धांजली आहे एका अशा व्यक्तीला ज्याने उद्योग आणि माणुसकी यांचं खरं नातं समजून घेतलं.